मित्रांनो, तुम्ही विज्ञानावर विश्वास ठेवता, पण त्या रात्री घाटातल्या वळण क्रमांक 7वर विज्ञानाचे सगळे नियम कागदासारखे फाटले होते. ट्रकच्या काचा पूर्ण बंद होत्या, दरवाजा आतून बंद घट्ट होता. तरीही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात रांगणारी ती अचानक माझ्या मागच्या सीटवर येऊन बसली. तिने मला स्पर्श केला नाही, ती काही बोलली नाही, पण तिच्या त्या जीवघेण्या शांततेने माझं रक्त गोठलं होतं. नक्की काय घडलं त्या पावसाळ्याच्या रात्री? काळजाचा ठोका चुकवणारी ही थरारक सत्य घटना शेवटपर्यंत नक्की आहे का? कुटुंबासाठी घरापासून हजारो किलोमीटर दूर राहून रस्ते तोडवणं सोपं नसतं, पण त्या ज्या रात्री जे घडलं त्यानंतर मला पुन्हा कधी एकट्याने गाडी चालवणं शक्य झालं नाही. माझं नाव दिलीप आहे. गेली 15 वर्ष मी ट्रक चालवत आहे. पण आज मी जे सांगणार आहे त्या रात्री काय घडले हे ऐकून तुमच्या पण अंगावर काटा येईल. माझ्या सोबत जे काही घडले ते खूप भयानक होते. त्या रात्री जोरदार पाऊस पडत होता. धुकं इतकं दाट होतं की फक्त ट्रकच्या हेडलाईटपर्यंत दिसत होतं. रस्ता ओला आणि घसरणारा होता. मी सावकाश सावकाश गाडी चालवत होतो. हृदय धडधडत होतं. रात्री 1च्या दरम्यान अचानक माझ्या ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशात काहीतरी हलताना दिसलं. मी थोडा घाबरलो. मला काही स्पष्ट दिसत नव्हते. मी गाडी हळूहळू पुढे नेली. नंतर मला दिसले रस्त्याच्या मधोमध एक स्त्री रेंगत होती, गुडघ्यांवर रांगत होती. मी हॉर्न वाजवला, पण स्त्री बाजूला नाही झाली. उलट हळूहळू माझ्याकडे फिरून पाहत होती. तिचा चेहरा रक्ताने माखलेला होता. डोळे लाल आणि चमकत होते. मला तेव्हा भीती वाटली. काही अंतर पुढे गेल्यावर अचानक केबिनमध्ये एक विचित्र दुर्गंधी सुटली आणि तापमान अचानक शून्याखाली गेल्यासारखं वाटलं. मला सतत जाणवू लागलं की मागच्या सीटवर कुणीतरी आहे. मी हळूच वरच्या आरशात पाहिलं आणि माझं रक्त पूर्ण गोठलं. जी स्त्री 2 मिनिटांपूर्वी रस्त्यावर रांगत होती ती आता माझ्या मागच्या सीटवर बसली होती. दरवाजा बंद होता, काचा चढवलेल्या होत्या, तरीही ती आत कशी आली? ती काहीच बोलत नव्हती. तिने मला स्पर्शही केला नाही. ती फक्त शांतपणे तिथे बसून होती. तिची ती जीवघेणी शांतता एखाद्या किंचाळीपेक्षाही भयानक होती. ती फक्त एकटक माझ्याकडे पाहत होती. माझे हातपाय थरथरायला लागले. गाडी नियंत्रणाबाहेर जात होती. दरीचं वळण अगदी समोर होतं. मी जीवाच्या आकांताने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, पण पाय जड झाले होते. अचानक समोरून एक मोठी वीज कडाडली आणि लख्ख प्रकाश पडला. मी क्षणभर डोळे मिटले. जेव्हा उघडले तेव्हा गाडी एका मोठ्या दगडाला घासून थांबली होती. काय करावे समजत नव्हते. मला वाटले काहीतरी भयानक संकट आलं आहे. मी मागे वळून पाहिलं. सीट रिकामी होती. ती स्त्री गायब झाली होती. दरवाजा किंवा खिडकी उघडल्याचा कोणताही आवाज आला नव्हता. मी घाबरलो. घाईघाईमध्ये ट्रकची किल्ली फिरवली. ट्रक चालू करण्याचा प्रयत्न केला, पण माझं नशीब खराब. गाडी स्टार्ट होत नव्हती. हात पण थरथरत होते. चावी नीट बसत नव्हती. गाडी स्टार्ट होत नव्हती. मी पूर्ण घाबरून गेलो. मी मनातल्या मनात म्हटले, आता सर्व संपले. माझा धीर सुटत चालला होता. अंगात अवसान नसल्यासारखे झाले होते. मी जीवाच्या आकांताने तिथून निघालो आणि कसेबसे घाट पार करण्याचा प्रयत्न केला. घाबरल्यामुळे ट्रक डावीकडे उजवीकडे जात होता. मी देवाकडे प्रार्थना करत होतो, देवा घाट लवकर संपू दे रे. घाट संपतच होता तेवढ्यात मला एक चहाची टपरी दिसली. तसे माझ्या जीवात जीव आला. घाटातल्या टपरीवर मला एक आजोबा भेटले. त्यांना हा भयानक अनुभव सांगितला. ते शांतपणे म्हणाले, बाळा, पावसाळ्यात त्या वळणावर अजूनही ती दिसते. कोणी थांबतो मदतीसाठी आणि मग पुन्हा कधी तिला विसरू शकत नाही. आणि ते जे आजोबा पुढे म्हणाले, तिथे 2 वर्षापूर्वी एका मुलीचा भीषण अपघात झाला. ट्रकने धडक दिल्यामुळे तिचे पाय चिरडले गेले. ती मदतीसाठी गुडघ्यांवर रांगत राहिली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. बाळा, तुझे नशीब चांगले आहे म्हणून तू इथपर्यंत सुखरूप आला आहेस.
तुला काही इजा नाही ना झाली हेच तुझं भाग्य. नाहीतर तिच्या नजरेत जो कोणी पडतो तो घाट पूर्णपणे उतरत नाही. त्या आजोबांना भेटल्यामुळे माझी भीती कमी झाली होती. त्यांना मी म्हटले, थोडा ट्रकमध्ये आराम करतो. तुम्ही आहात ना इथे? ते हो म्हणाले. त्या आजोबांचे वय खूप होते, पण मला त्यांचा खूप आधार वाटला. मी ट्रकमध्ये जाऊन झोपण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला झोप येत नव्हती. मला सारखे भास होत होते. जो प्रसंग घडला तो डोळ्यासमोर दिसत होता. कसेबसे सकाळचे 6 वाजले आणि मी ट्रक घेऊन पुढच्या मार्गाने निघालो. मी जेव्हा जेव्हा ज्या घाटातून जातो त्यावेळेस ट्रकसुद्धा थांबवत नाही आणि आरशातसुद्धा मागे बघत नाही. मित्रांनो, तुमच्यासोबत कधी असा प्रसंग घडला आहे का? आणि असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक क्लिक मला पुढची कथा लिहायला प्रेरणा देते. पुढच्या कथेत पुन्हा भेटूया एक नवीन भयानक अनुभवासोबत.